आणि पृथ्वीचा निर्माण करता आहे. म्हणून तिथं वचनात म्हणते की मलाच सन्मान भेटला पाहिजे. एखाद्या बहिणीने जर नवरा दुसराचा दुसऱ्यालाच नवरा म्हणलं तर कसं वाटत? आता मला पाळकीन बाईने दुसऱ्यालाच नवरा म्हणलं तर मला कसं वाटत? देव बी असाच विचार करतो, अरे मी ह्यांना बनवलं, मी ह्यांना खायला देतो, उत्तम पदार्थानं तृप्त करतो, ही सृष्टी मी बनवली, एवढं कोंबडे बकरे दुकानातले खावा ना तुम्ही. किती जणांना आवडते सृष्टी, किती चांगलं आहे जीवन. बघा, बिर्याणीचे हॉटेल आहे, बकऱ्याचं दुकान आहे, चिकनचं दुकान आहे, प्रत्येक चौकात चिकन आहे, मटन आहे, किती किती भारी भारी शेफचे गाडी आहेत. जरा गोलाय जाऊन बघा किती सुंदर आहे ना. जरा तिथे गेलं तर फक्त पैसाच पाहिजे. कपड्याचे दुकान आहेत, सोन्याचे दुकान आहेत, किती आहे. जर गोलाईत गेलं तर आपलं किती आनंद वाटते. किती जणांना वाटते गोलाईत? राजू सारखेच गोलाईत असतील कधी. नवरा बायको दोघंही गोलाईतच असतात. कुठं आलो आलो आलो. हालेलुया. देवाने एवढं सुंदर जग बनवलंय, ते आपल्यासाठी बनवलंय. त्याचा आनंद घ्या. आणि आनंद घेत असताना फक्त जण आकाश पृथ्वी निर्माण केली, जण आपल्याला खायला प्यायचा पुरवठा करून हे रेडीमेड अन्नधान्य ठेवलेला आहे, त्याला धन्यवाद दिलं पाहिजे का कशाला बी दिलं पाहिजे? आणि पृथ्वीचा